श्री गुरुदेव दत्त तेजोमय प्रवास या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आध्यात्मिक कथा, बोधकथा आणि प्रेरणादायक कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करावे आणि बेल आयकॉन प्रेस करावे ही विनंती। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्यासाठी पाणी हे खूप महत्त्वाचे असते। पाण्याच्या एका थेंबाचे महत्त्व किती असते हे आपल्याला आज या कथेमधून ऐकायला मिळेल। एकदा एक माणूस वाळवंटात हरवला होता। त्याच्याकडे थोडंसं अन्न आणि पाणी होतं, पण ते लवकरच संपले। गेले 2 दिवस तो पाण्याच्या एका थेंबासाठीही तळमळत होता। त्याला आतून जाणवू लागलं होतं की जर काही तासात पाणी नाही मिळालं तर त्याचा मृत्यू निश्चित आहे। पण तरीही त्याच्यात आशा जिवंत होती आणि तो मनापासून पाण्याचा शोध घेत होता। त्याने हार मानली नव्हती। त्याला विश्वास होता की कुठे ना कुठेतरी पाणी मिळेलच। आणि मग त्याला त्या वाळवंटात एका झोपडीसारखे काहीतरी गोष्ट दिसली। सुरुवातीला त्याला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही। पूर्वी त्याला मृगजळामुळे फसवणूक झाली होती, पण आता त्याच्याकडे विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता, कारण हीच त्याची शेवटची आशा होती। तो आपली शिल्लक ताकद एकवटून त्या झोपडीकडे चालू लागला। जसा जसा तो जवळ गेला त्याची आशा वाढू लागली आणि त्यावेळेस नशीब त्याच्या बाजूनेच होतं। ती खरंच एक झोपडी होती। झोपडी ही ओस पडलेली होती। असे वाटत होते की खूप वर्षापासून कोणी इथे आलेच नव्हते। तरीही पाण्याच्या आशेने तो झोपडीमध्ये गेला। आत गेल्यावर त्याला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही। तिथे एक हँडपंप होता। पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी तळमळणाऱ्या त्या माणसात नवचैतन्य निर्माण झालं। तो जोरजोरात हँडपंप चालवू लागला, पण हँडपंप कोरडाच निघाला। तो निराश झाला। त्याला वाटलं आता आपला अंत जवळ आला आहे। तो थकून खाली कोसळला। तेवढ्यात त्याला झोपडीच्या छताला बांधलेली एक पाण्याची बाटली दिसली। कसंबसं करून तो त्या बाटलीजवळ पोहोचला आणि ती बाटली उघडून प्यायला लागला। तेवढ्यात त्या बाटलीवर चिटकवलेला एक कागद त्याला दिसला। त्यावर लिहिले होते की हे पाणी हँडपंप सुरू करण्यासाठी वापरा आणि नंतर बाटली पुन्हा भरून ठेवायला विसरू नका। ही फारच विचित्र परिस्थिती होती। त्या माणसाला कळत नव्हते की ते पाणी प्यावे की पंपात ओतावे। त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले। जर पाणी ओतूनही पंप चालला नाही तर? जर कागदावरील गोष्ट खोटी ठरली तर? जर जमिनीखालचं पाणीही आटलेलं असेल तर? पण आपण बाटलीतलं पाणी ओतून जर पंप चालू झाला तर? जर ही गोष्ट खरी ठरली तर? असे अनेक प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाले होते। थोडा विचार करून त्याने शेवटी नक्की केलं। त्याने ती बाटली उघडली आणि थरथरत्या हातांनी ते पाणी हँडपंपात ओतलं। तो हँडपंप चालवू लागला व तो हँडपंप सुरू करू लागला। तेव्हा एकदा दोनदा चालवल्यावर अचानक त्या पंपातून थंडगार आणि निर्मळ पाणी बाहेर यायला लागले। त्याने भरपूर पाणी प्यायलं। त्याला पुन्हा ऊर्जा मिळाली। त्याचं डोकं काम करायला लागलं। त्याने बाटलीत पुन्हा पाणी भरली आणि ती तशीच छताला बांधून ठेवली। तेवढ्यात त्याला आणखी एक काचेची बाटली दिसली। त्यात एक पेन्सिल आणि एक नकाशा होता, ज्यात वाळवंटातून बाहेर जाण्याचा मार्ग दर्शवलेला होता। त्याने तो मार्ग लक्षात ठेवला आणि नकाशावाली बाटली पुन्हा तिथे ठेवली। नंतर त्याने आपल्या इतर बाटल्यांमध्येही पाणी भरलं आणि झोपडीतून बाहेर पडला। थोडं पुढे जाऊन त्याने मागे वळून पाहिलं आणि काहीतरी विचार करून परत झोपडीत गेला। त्याने पाण्याच्या बाटलीवरील कागद घेतला
व त्यावर लिहिलं, माझ्यावर विश्वास ठेवा, हा हँडपंप खरंच चालतो. ही गोष्ट आपल्या संपूर्ण आयुष्याबद्दल आहे. ती आपल्याला शिकवते की कितीही वाईट परिस्थिती आली तरी आपली आशा सोडू नये. या कथेमधून हेही समजते की काही मोठे मिळवायचे असेल तर आपल्यालाही आधी काहीतरी द्यावं लागते. जसं त्या माणसाने अख्खं पाणी हँडपंपात ओतले. पाणी हे या कथेचं प्रतीक आहे. अशा काही गोष्टी ज्या आपल्या आयुष्यात फार महत्त्वाच्या असतात. कुणासाठी ते ज्ञान असू शकते, कुणासाठी प्रेम, तर कुणासाठी पैसा हा फार महत्त्वाचा असतो. हे जे काही आहे ते मिळवण्यासाठी आधी त्याचं बीज आपल्या कृतींच्या पंपात टाकावं लागतं आणि त्याच्या बदल्यात आपण त्या गोष्टीचं अनेक पट अधिक मूल्य प्राप्त करत असतो. एका व्यक्तीने केलेले चांगलं कार्य दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीपर्यंत कसे पोहोचते हे आपल्याला या कथेतून समजते. आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवावे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच प्रेरणादायी कथांसाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे आणि बेल आयकॉन प्रेस करावे ही विनंती. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.